नमस्कार मंडळी, मानदेश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. आज आपण राजेवाडी या गावी आलेलो आहोत आणि या प्रचारार्थ दिगंची जिल्हा परिषद गटाचे जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत ते कलाप्पा नाना कुटे यांनी पंचायत समितीमध्येही सदस्य म्हणून त्यांनी एक चांगल्या प्रकारचं काम केले आणि पुन्हा ते आता जिल्हा परिषद सदस्याच्या निवडणुकीमध्ये भाजपकडून नेतृत्व करतायत. नाना आपल्यासोबत, आपण नानाशी संवाद साधणार आहे. नाना, काय सांगाल, आज तुम्ही प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आहे, लोकभावना काय आहे, लोकांमध्ये जाताय तुम्ही, काय सांगतायत लोक? रामकृष्ण हरी. मी लोकांच्या मध्ये प्रचारासाठी जात आहे. लोकांची उत्स्फूर्त अशी साथ आहे आपल्याला, कारण आम्ही राजकारण आणि त्याचबरोबर समाजकारण आणि अध्यात्म ह्या तीन गोष्टी सांभाळून लोकांच्या मध्ये चांगल्या प्रकारे कार्य करत असतो. त्यामुळे लोकांची आपल्याला चांगली साथ आहे. ते म्हणतात, नाना तुमच्याबद्दल काही काळजी करण्याचे कारण नाही, आम्ही तुमच्या सदैव पाठीशी राहू असा, आणि ते मला चांगल्या प्रकारे मतदान करून सहकार्य करतील माझी अशी अपेक्षा आहे. नाना, तुम्ही केलेला जो सेवा धर्म आहे, या सेवा धर्माला कुठेतरी लोक न्याय देण्याचा प्रयत्न करतील वाटते? हो, निश्चित करतील. कारण माझ्या आयुष्यामध्ये मी कुणाला त्रास देण्याचा असं कधी केलेलं नाही. मला जे काही चांगलं करता येईल लोकांच्यासाठी तुम्ही सहकार्यच करत आलेलं आहे. त्यामुळे मला लोक चांगल्या प्रकारे साथ देतील असा माझा आत्मविश्वास आहे. काही लोकांच्या जनभावना अशा आहेत की कलाप्पा नाना कुटे हे एक वारकरी संप्रदायातला माणूस आहे, भविष्यामध्ये जे राजकारण आहे ते चांगल्या पद्धतीनं, शुद्धतेनं, शुद्ध भावनेनं करतील, असा पण काही लोकांचा तुमच्यावरती विश्वास आहे. या विश्वासाला तुम्ही पात्र राहून काम करणार आहे? हो, निश्चितपणे. याच्यामध्ये माझा स्वतःचा कुठला स्वार्थ राहणार नाही. माझ्या आयुष्यामध्ये मला जे काही करायचं आहे ते लोकांची चांगल्या प्रकारे सेवा करीन, आणि माझं कुठलाही म्हणजे पहिल्या प्रथम गोरगरिबांना माझं प्राधान्य राहील, कारण मला गरिबीची जाणीव आहे. मी फार गरिबीतून इथंपर्यंत आलेलो आहे. आजपर्यंत कोणावरही अन्याय केलेला नाही. जे काही मला सहकार्य करता आलं ते मी गोरगरिबांच्यासाठी करत आलेलो आहे. हे लोकांच्या पुढे माझं काम आहे. त्यामुळे माझा आत्मविश्वास आहे की लोक निश्चितपणाने मला साथ देतील. नाना, मला सांगा, तुम्ही वारकरी संप्रदाय, किती वर्ष सेवा झाली तुमची? कमीत कमी 25 वर्ष मी वारकरी संप्रदायामध्ये आहे. मी एक मठाचा उपाध्यक्ष सुद्धा आहे पंढरपूरच्या, आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा आमचं म्हणजे चांगलं कार्य असतं. आमची कार्तिक वारीला दिंडी असते इथून. पुन्हा आम्ही गजानन महाराजांचं मंदिर बांधलं लोकांच्या सहभागातून. तिथं महाप्रसाद वगैरे आमचं कार्य चालू असतं. आणि त्या दृष्टीतनं सुद्धा आमचे एकत्र लोक येतात, जमतात, चांगल्या विचाराची देवाणघेवाण चालते. हा आमचा दृष्टिकोन सदैव पुढे सुद्धा चालू राहणार आहे. तुम्ही वारकरी संप्रदायातून या दिगंचीच्या परिसरामध्ये अनेक कुटुंबाशी तुमचं नातेसंबंध आहेत. ते वारकरी संप्रदायातून तुम्ही त्यांच्याशी जुळवून घेतलेला आहे. ही लोक काय तुमच्या पाठीशी उभी राहतील वाटते? हो, निश्चितपणाने उभे राहतील. कारण आमचा जे दृष्टिकोन असतो हे लोकांच्या हिताचा असतो. कोणावरती अन्याय करायचा नाही, हा वारकरी संप्रदायाचा एक पहिला म्हणजे मुद्दा असतो. की अगदी कोण विरोधक जरी असला तरी त्याला आम्ही रामकृष्ण हरीच म्हणणार, आणि त्याचं कार्य त्याच्या पद्धतीनं, आमचं कार्य आमच्या पद्धतीने चालू असतं. कुटे नाना हा चेहरा जनसामान्यातला नाही, तो आतापर्यंत कोणत्या राजकारणात जास्त सक्रिय दिसला नाही, अशी विरोधकाकडून तुमच्यावरती टीका होते. याकडे कसं बघताय? विरोधक हे टीका करतच असतात. अगदी म्हणजे त्याने तुकाराम महाराजांनी सुद्धा सोडलं नाही, ते आपल्याला काय सोडतील. परंतु आमचा एक उद्देश असतो, आम्ही टीकेकडे फारसं लक्ष देत नाही. आमचं कार्य आमच्या पद्धतीनं आमचं चालू राहतं. कोण काय बोलतं याच्याकडे आमचं फारसं लक्ष नसतं. नाना, आमच्या माध्यमातून तुम्ही या दिगंची जिल्हा परिषद गटातील लोकांना काय संदेश द्याल? मी निवडून आल्याच्या नंतर प्रथम या माझ्या मतदारसंघातली मी एक कामाची यादी तयार करेन, आणि जे काही लोकांच्या अडचणी आहेत ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. एवढं मी लोकांच्या पुढे आश्वासन करू शकतो. विनंती काय कराल? मी विनंती एकच करतो की ह्या जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवावा. मी लोकांच्यासाठी सदैव काम करण्यात तत्पर राहीन. कोणावरती अन्याय होणार नाही. आणि मी फार गरिबीतून इथपर्यंत आलेलो आहे. मला एक असं वाटतं की मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर गरिबीची लाज बाळगू नये, श्रीमंती आली तर माजू नये, आणि सत्ता आली तर गाजवू नये. ह्या तीन गोष्टीचा मी पुरेपूर सांभाळ करीन, एवढे मी आपणास आश्वासनपूर्वक सांगू इच्छितो.
चिन्ह सांगितलं नाही लोकांना तुम्ही. हे भाजपचं चिन्ह कमळ आहे ना, सर्वांना माहित आहे. मंडळी होते दिगंची जिल्हा परिषद गटाचे जे उमेदवार आहेत भाजपचे कल्लप्पा नानाकुटे, अतिशय स्पष्ट आणि स्वच्छ भाषेमध्ये त्यांनी त्यांची ओळख करून दिली आणि वारकरी संप्रदायातून हे नेतृत्व इथपर्यंत आलेलं आहे आणि लोक त्यांच्या कामावरती विश्वास ठेवून मतदान करतील अशा त्यांनी लोकभावनाही व्यक्त केलेल्या आहेत. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत पाहत राहा मानदेश प्राईम. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.